विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 1 to 10 नंबर्स संख्या एकरेगीमध्ये कसे लेखन करतात याची माहिती समजून घेणार आहोत। त्याचबरोबर 1 to 10 नंबर एकरेगीमध्ये लिहिताना कोणती काळजी घ्यायची, पथ्य कोणते पाळायचे आणि त्यावर उपाय काय याची सविस्तर माहिती आपण समजून घेत आहोत। तसेच या व्हिडिओच्या शेवटी आपण 1 ते 10 अंक 1 to 10 नंबर लिहिण्याचे फायदे काय ते समजून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, 1 to 10 हे नंबर्स एकरेगीमध्ये कसं लिहितात याची माहिती आज समजून घेतोय। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं 1 लिहिताना एकरेगीमध्ये तो या पद्धतीने लिहिला गेला पाहिजे। 1 बघा, ही एक छोटीशी तिरपी रेष, उभी रेष आणि एक आडवी रेष। दोन संख्यांमध्ये सारखी उंची असली पाहिजे। त्यानंतर 2 लिहिताना बघा, अर्धा गोल आणि आडवी रेष। बघा, या पद्धतीने 2 काढला गेला पाहिजे, एक अर्धा गोल आणि एक आडवी रेष। 3 लिहिताना इंटरनॅशनल नंबरचा 3 लिहिताना तो या पद्धतीनेच काढायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं एक आडवी रेष दिल्यानंतर एक तिरपी रेष। तिरपी रेष ही वरची रेष आणि खालची रेष यांना जुळणारी असली पाहिजे आणि इथून एक अर्धा गोल, अशा पद्धतीने 3 काढायचा आहे। 4 काढताना बघा, अशी एक तिरपी रेष, अशी तिरपी रेष काढल्यानंतर एक आडवी रेष। बघा, एक तिरपी रेष, एक आडवी रेष आणि एक उभी रेष, अशा पद्धतीने 4चं लेखन झालं पाहिजे। 5 लिहिताना बघा, 5 एक आडवी रेष, त्याला एक तिरपी रेष द्या आणि तिरपी रेष दिल्यानंतर अशा पद्धतीने अर्धा गोल काढायचा आहे। अशा पद्धतीने एकरेगीमध्ये 5चं लेखन करायचं आहे। 6 काढताना कधी C काढा, सुरुवातीला C काढा इंग्रजीचा आणि हा बरोबर मध्ये अर्धा गोल द्यायचा आहे। अशा पद्धतीने 6चं लेखन झालं पाहिजे। त्याच्यानंतर 7 लिहिताना एक आडवी रेष आणि एक तिरपी रेष, अशा पद्धतीने 7चं लेखन होणं महत्त्वाचं आहे एकरेगीमध्ये। नंतर 8 लिहिताना बरोबर बघा, अशाच पद्धतीने 8चं लेखन व्हायला पाहिजे। बघा, यस, त्याला अजून यस जोडायचं आहे, अशा पद्धतीने 8चं लेखन झालं पाहिजे। 9 लिहिताना बरोबर इंग्रजीतला G, अशा पद्धतीनेच लिहिला गेला पाहिजे। बघा, हा पूर्ण गोल झाला, एक उभी रेष आणि खालून तिरपी रेष, अशा पद्धतीने 9चं लेखन झालं पाहिजे। 10 लिहिताना 1 आणि 0ची उंची ही सारखी असली पाहिजे। बघा, अशा पद्धतीने 10चं लेखन झालं पाहिजे। तर आज आपण 1 to 10 हे नंबर्स, इंटरनॅशनल नंबर, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एकरेगीमध्ये कसं लिहितात याची माहिती समजून घेतली। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली दुसरीचे जे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी आहेत त्यांनी 5 ओळीचा सराव दररोज करणं महत्त्वाचं आहे। गणिताचं हस्ताक्षर याच्याने सुंदर होणार आहे। एकरेगीमध्ये लिहिणं ही खूप पुढची पायरी आहे, कारण याच्यात आपल्याला उभ्या रेषा ह्या काल्पनिक समजाव्या लागतात। तर तुम्ही एकरेगीमध्ये 1 to 10 1 ते 10 संख्या लिहिण्याचा दररोज सराव कराल अशी 100% आशा बाळगून आजची तासिका इथे थांबूया। 1 ते 10 अंक इंटरनॅशनल नंबर एकरेगीमध्ये लिहिण्याचे तर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला एकरेगीमध्ये 1 ते 10 अंक लिहिल्यामुळे संख्यांचा क्रम कसा असतो हे समजतं। त्याचबरोबर 1 2 3 4 या पद्धतीने संख्यांची ओळख तुम्हाला 1 ते 10 अंकांमुळे समजत असते। संख्यांचं चांगल्या पद्धतीने वाचन आपल्याला करता येतात। 1 ते 10 अंक एकरेगीमध्ये लिहिल्यामुळे विद्यार्थ्याचं हस्ताक्षर सुंदर होत असतं।
बेरीज असेल, वजाबाकी असेल, गणित असेल, गुणाकार असेल, हे सर्व कौशल्य 1 ते 10 अंक लिहिल्यामुळे सुधारत असते. विद्यार्थ्याची एकाग्रता आणि लक्ष जर केंद्रित करायचं असेल तर 1 ते 10 अंक एकरेघीत लिहिणे खूप महत्त्वाचे आहे. 1 ते 10 अंक जर तुम्ही लिहिण्याचा एकरेघीमध्ये सराव केला तर तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी याची मदत होत असते. त्याचबरोबर शिस्त, विद्यार्थ्याला जर शिस्त आणि नियमितपणा हे जर तुम्हाला अंगी बाळगायचं असेल तर 1 ते 10 अंक लिहिणे खूप महत्त्वाचे आहे. 1 ते 10 अंक एकरेघीमध्ये लिहिल्यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याची प्रगती होत असते आणि नवीन भाषा कोणतीही शिकायची असेल, मराठी भाषा शिकायची असेल तर ही 1 ते 10 अंक लिहिल्यामुळे त्याचा निश्चितच फायदा होईल. त्याचबरोबर गणिती कौशल्याचा वापर तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला व्यवहार ज्ञान चांगल्या रीतीने येण्यासाठी 1 ते 10 अंक एकरेघीमध्ये लिहिणे खूप महत्त्वाचे आहे. एकंदरीत काय तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास 1 ते 10 अंक एकरेघीमध्ये लिहिल्यामुळे होत असतो. आणि तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर पुढील शिक्षण घेण्यासाठी 1 ते 10 अंकाचा नियमित सराव केला तर तुम्ही नक्कीच त्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थी मित्रांनो, सर्व गोष्टीच्या फायद्यांचा विचार करता 1 ते 10 अंक 5 ओळी का होईना डेली वर्क म्हणून करणे तुम्ही खूप गरजेचे आहात. तुम्ही कराल, तुम्ही लिहाल अशी आशा बाळगतो आणि ही तासिका इथे संपवतो. धन्यवाद.